बातमी आहे धुळे शहरातून। दिनांक 23/2/2025 रोजी संध्याकाळी 6 ते 6:30 वाजेच्या दरम्यान तक्रारदार कैलास विनायक पाटील राहणार शिरूर तालुका जिल्हा धुळे हे रायबा लॉन्स विंचूर येथे त्यांच्या मुलाच्या लग्न कार्यक्रमात व्यस्त असताना त्यांच्या सुनबाईच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि आहेर मध्ये आलेले रोख रुपये असे बॅगेत ठेवून भाड्याचे केलेल्या स्कॉर्पिओ गाडीत ड्रायव्हरच्या मागील सीटवर ठेवले होते। त्यावेळी त्यांच्या पत्नीने आवाज दिला म्हणून तक्रारदार हे गाडीचा दरवाजा उघडा ठेवून गाडीतून उतरून पत्नीकडे गेले व थोड्याच वेळात परत येऊन पाहिले तर सोन्याचे दागिने आणि रोख रुपये ठेवलेली हँडबॅग कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची खात्री झाल्याने तक्रारदाराच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 118/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती। नमूद घटनेची माहिती प्राप्त होताच परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री सागर देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीनस्थ असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, पोलीस हवालदार ललित खळगे, पोलीस हवालदार प्रकाश सोनोने, पोलीस हवालदार मनोज शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे यांना गुन्ह्याची माहिती सांगून गुन्ह्यातील अनोळखी चोरट्याची माहिती काढण्यासाठी सूचना करून माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय बंबाळे यांना घटनेची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून प्रकरणाच्या तपासाला गती देऊन तपास पथकाने यातील संशयित आरोपीच्या घराच्या झाडाझडती घेऊन गुन्ह्यामध्ये चोरी गेलेला माल 66,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख असे एकूण 86,000 मुद्देमाल एवढेच मिळून आल्याने तो पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात जप्त केला आहे। नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार ललित खळगे, धुळे तालुका पोलीस स्टेशन ठाणे हे करीत आहेत। मी प्रोफेशनल डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशनचा इंचार्ज। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विंचूर या गावामध्ये रायबा लॉन्स या ठिकाणी 23/2/2025 रोजी एक चोरीची घटना घडली होती। या लॉन्सच्या आवारात लग्नाच्या वेळेस एक स्कॉर्पिओ गाडी थांबलेली होती। या गाडीतून एका चोरट्याने 4.5 तोळे सोने आणि 20,000 रुपयाची रक्कम चोरली होती। त्यानुसार आम्हाला माहिती मिळताच आम्ही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, त्यानंतर ॲडिशनल एसपी साहेब किशोर काळे आणि SDPO साहेब भांबरे सर यांना ही माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कामास लागलो। तपासाची सूत्रे जलद गतीने हलण्यास सुरुवात झाली। आरोपीच्या घराची झडती घेतली असता आम्हाला आरोपीच्या घरी हा पूर्ण मुद्देमाल आढळून आला। त्याच्यामध्ये आम्हाला 29 ग्रामची एक सोन्याची पोत, 15 ग्रामची दुसरी छोटी सोन्याची पोत आणि 20,000 रुपये आम्ही हस्तगत केलेले आहेत। आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत। ओके, अशा प्रकारे माझी ही टीम अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहे आणि हा तपास सध्या माझ्याकडे आहे। आरोपीचा शोध आम्ही लवकरच घेणार आहोत। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या